नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। येत्या 24 मार्च 2024 या दिवशी फाल्गुन पौर्णिमा ही तिथी येत आहे। याच दिवशी होळी देखील साजरी आपण करत असतो। होळी हा दिवस आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती किंवा शारीरिक कष्ट असो किंवा मानसिक कष्ट असो, त्यांचं समापन करण्याचा किंवा ते थांबवण्याचा दिवस असतो। म्हणजेच काय तर जे काही निगेटिव्हिटी आहे आपल्या जीवनात त्याची होळी करायची ही असते, कारण या दिवशी वाईट शक्तींचा नाश हा होतो। जे काही बाहेरून आलेले असेल किंवा आपल्या आतील निगेटिव्ह गोष्टी असतील त्यांची आपण एक प्रकारे होळीच ही करत असतो। तर मंडळी, सामूहिक होळी असो किंवा आपण घरात होळी ही करत असतो, कोणतीही होळी आपण केली त्यासाठी प्रभावी काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, कारण त्यांचा प्रभाव आणि त्यातील फरक हा तुम्हालाही नक्कीच जाणवेल। त्यामुळे हे उपाय करताना ते आपण कोणाजवळही त्याबद्दल वाच्यता करायची नाही किंवा कोणाजवळही ते बोलू नये। होळी हा दिवस आपले कष्ट, नकारात्मक प्रभाव हे संपवण्याचा दिवस हा असतो। वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय या दिवशी होत असतो। तर आपण होळी पूजनासाठी एक ताट आपण तयार करतो, तसेच गोडाधोडाचा नैवेद्य जो काही आपण बनवलेला असेल तोही आपण त्यासोबत घेत असतो। तर मंडळी, होलिका दहन झाल्यावर आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातो त्यावेळी आपल्याला पूजेच्या ताटासोबत तसेच नैवेद्यासोबत काही विशेष गोष्टी न्यायच्या आहेत। तर त्या कोणत्या? तर आपल्याला यासोबतच 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा या तुटलेल्या नसाव्यात। त्याचप्रमाणे 7 बतासेही घ्यावेत, तसेच 11 विड्याची पानंही आपण घ्यायची आहेत आणि थोडं गाईचं तूप आणि एक खोबऱ्याची वाटी, या सर्व वस्तू आपल्याला पूजेसोबत घ्यायच्या आहेत। आणि होळीला आधी सुरुवातीला आपण जल अर्पण करावं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा दीपधूप दाखवून मनोभावे पूजा ही करावी आणि त्यानंतर या सर्व वस्तू आपण होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत। गाईचे तूप तुम्ही खोबऱ्याच्या वाटीमध्ये चमचाभर घालावं आणि तेही होळीमध्ये टाकावं। अशा प्रकारे हा पहिला उपाय आपण करायचा आहे। मनात श्रद्धा असावी की मी एवढे कष्ट करत आहे, त्याचे फळ मला प्राप्त होऊ दे। त्यासाठी आपण असे साधे आणि सोपे उपाय नक्कीच करावे, कारण होळीचा दिवस हा महत्त्वाचा आणि प्रभावी असा दिवस हा असतो। त्याचप्रमाणे मंडळी, कसं असतं, कोणतंही क्षेत्र असो तिथं आपल्याला तोंडावर सगळे गोड गोड बोलतात आणि आपल्या मागे काड्याही करणारे असतात आणि आपल्याला कळत नकळत त्या लोकांचा त्रास हा जाणवत असतो आपल्या आजूबाजूला। मग ते आपलं शैक्षणिक क्षेत्र असो किंवा ऑफिस असो किंवा सोसायटीमध्ये असो, असे हितशत्रू प्रत्येकाच्या आयुष्यात हे असतातच की जे तोंडावर खूप आपल्याला म्हणजे त्यांच्याविषयी असं वाटणारही नाही की हे आपल्या बाबतीत असं काही बोलू शकतात। तर अशा लोकांसाठी हा उपाय आपण करायचा आहे। तर हा उपाय म्हणजे काय तर होळीच्या सकाळी स्नानादी झाल्यावर तुम्ही एक कृती करायची आहे। आपण थोड्या काळ्या तीळ घ्यायच्या आहेत, त्या एका काळ्या कपड्यात बांधून त्या आपल्याजवळ दिवसभर आपल्याला ठेवायच्या आहेत। आता पुरुष मंडळींचं कसं, ते पॅन्टच्या खिशात वगैरे इथे ठेवू शकतात। एक प्रकारे आपण ती पोटलीच बांधून घ्यायची आहे आणि लेडीजने किंवा महिलांनी शक्यतो त्या दिवशी त्या साडीच परिधान हे करत असतात, त्यामुळे अशी ही पोटली आपण कमरेजवळही बांधून घेऊ शकतो। सांगायचा मुद्दा एवढाच की तुमच्या जवळ दिवसभर ती पोटली राहील, या पद्धतीने ती आपण आपल्या जवळ ठेवायची आहे। यामुळे लोकांची वाईट नजर असेल किंवा काही वाईट बाधा असेल, जे काही असेल ते त्या काळ्या तिळामध्ये उतरेल आणि हे करताना कोणाजवळ आपल्याला याविषयी वाच्यताही करायची नाही। तुम्ही वाटलं तर व्हिडिओ हा शेअर करू शकता, पण मी करते आहे आणि तुम्हीही करा असं कोणाजवळ बोलू नये। ही कृती आपल्याला थोडं कोणालाही न सांगताही करायची आहे, म्हणजेच त्याचा प्रभाव हा राहील। त्यानंतर होलिका दहन झालं की तुम्ही पूजेनंतर त्या काळ्या तिळही होळीमध्ये टाकायच्या आहेत आणि मनोमन प्रार्थना करावी की माझे कोणीही हितशत्रू असतील, वाईट बाधा असेल किंवा कोणाची नकारात्मक माझ्याविषयी भावना असेल, त्या सगळ्यांचा नाश होऊ दे। हा उपाय वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो, म्हणून आवर्जून हा प्रभावी उपाय सगळ्यांनी नक्कीच करावा, याचा फायदा नक्कीच होतो। त्याचबरोबर गोमती चक्राचाही एक प्रभावी उपाय आहे। हा आपल्याला
आपल्या क्षेत्रात मग ते कोणतेही असो त्यात भरभराट व्हावी. जे कोणी आपल्या बाबतीत वाईट विचार करत असतील त्यांच्यापासून आपली सुटका व्हावी. आपले सर्व कामकाज, आपला व्यवसाय, नोकरी व्यवस्थित यशस्वीपणे वाटचाल त्याची सुरू राहावी, यासाठी हा 7 गोमती चक्रांचा उपाय आपण नक्कीच करावा. तर तो कसा करावा? तर मंडळी, 7 गोमती चक्र हातात घेऊन आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलून ते गोमती चक्र तुम्ही देवाजवळ, म्हणजे आपलं जे घरातलं देवघर असतं त्या ठिकाणी थोडा वेळ ठेवावं आणि नंतर ते होलिका दहन झालं की त्यामध्ये टाकावं आणि प्रार्थनाही करावी. त्याचप्रमाणे तुम्ही 21 गोमती चक्रांचाही उपाय हा करू शकतात. तर मंडळी, होळीच्या दिवशी 21 गोमती चक्र आपण घ्यावे व महादेवांच्या मंदिरात पिंडीवरती अर्पण करावे व प्रार्थना करावी की तुमची जी काही इच्छा असेल ती मनोभावे पूर्ण होऊ दे. फक्त हा उपाय तुम्ही प्रदोष काळात म्हणजे 5:30 ते 6 नंतरच सायंकाळी करायचा आहे. हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आहेत. होळीच्या दिवशी प्रकर्षाने हे आपल्याला करायचे आहेत. तुम्हाला नक्कीच या उपायांनी फरक हा जाणवेल. अगदी साधे सोपे उपाय आहेत. महिलांनो, सर्वांनाच वाटत असते की आपण एवढं कष्ट घेतोय, आपली प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या सोन्यासारख्या घरातील सदस्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती ही व्हावी, ही सगळ्यांचीच प्रामाणिक इच्छा असते आणि कोणाची वाईट नजर, वाईट बाधा आपल्या कुटुंबामध्ये होऊ नये म्हणून हे प्रभावी उपाय आपण नक्कीच करावेत. त्याचप्रमाणे काही वास्तू उपायही आहेत, तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात. धुलीवंदनाच्या 1 दिवस आधी म्हणजे होलिका दहन हे होत असते. धार्मिक मान्यतेनुसार धुलीवंदनाच्या दिवशी घराच्या प्रत्येक भागामध्ये होळीची जी राख असते ते शिंपडल्यास सर्व प्रकारच्या वाईट नजर किंवा अडथळे, नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि आपल्या घरात सुख शांतीही प्रस्थापित होते. वास्तुशास्त्रानुसार वनस्पती ऊर्जा आणि समृद्धी आणतात. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी घरात काही रोपे आपण लावायची आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुळशी किंवा मनी प्लांट तसेच बांबू प्लांट हे लावू शकता. जर तुमच्या घराच्या शिखरावर ध्वज असेल तर तोही तुम्ही होळीच्या दिवशी बदलून घ्यावा. या उपायाने घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. धुलीवंदनाच्या दिवशी सर्वप्रथम देवता, आपल्या कुलदैवतांचं स्मरण हे करावं आणि घराच्या भिंतींवर भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे चित्रही तुम्ही लावायचे. त्यांचे चित्र बेडरूममध्येही लावणे अतिशय शुभ मानले जाते आणि फोटोची आधी आपण पूजाही करून घ्यावी. त्याचप्रमाणे फुलं, हळदी कुंकू अर्पण करून ही फ्रेम तुम्ही आपल्या बेडरूममध्ये लावू शकता. होळीच्या दिवशी आणि येणाऱ्या प्रत्येक काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळावे, तुमचा मान सन्मान वाढावा, त्यासाठी उगवत्या सूर्याचे चित्रही तुम्ही घरामध्ये लावू शकतात. यामुळे आपल्या कामात गतीही येत असते आणि हे चित्र तुम्ही पूर्व दिशेला लावावे. ज्योतिषांच्या मते धुलीवंदनाच्या दिवशी वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरतात. तर हे उपाय कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे, ज्यामुळे घरात वर्षभर सुख समृद्धी नांदेल. होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा सण वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय याचे प्रतीक आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आणि त्यांच्या तक्रारी विसरून गळाभेट घेऊन आनंद हा साजरा करत असतात. धुलीवंदनाचा 1 दिवस आधी होलिका दहन केले जाते आणि यावेळी सर्व प्रकारचे वाईट आणि नकारात्मक प्रभाव आपण मनातून काढून टाकायला हवेत, जेणेकरून येणारे दिवस आपल्या भरभराटीचे आणि आपली आर्थिक, त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख समृद्धी ही प्रस्थापित होईल. तर मंडळी, असे प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे तुम्ही नक्कीच होळीच्या दिवशी करायचे आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.